खानदेशी म्हटलं तर वरणबट्टी तर आली. सकाळी उठली आणि पटकन बट्टींचं पीठ मळून घेतलं. त्याच्यामध्ये मी गहू, रवा आणि मसाले बेसिक जसं काही जिरं, मोहरी, राई आणि थोडंसं खाता सोडा टाकला होता. म्हणजे खाण्याचा सोडा टाकून मी ते भिजवून घेतलं होतं. आणि नंतर ज्या कुकरमध्ये मी वरण शिजवलं त्याच्यावरच मी चाळणी ठेवून त्या बट्ट्या उकडवून घेतल्या. मस्त सॉफ्ट लुसलुशीत मऊ बट्ट्या झाल्या होत्या. नंतर इकडे मी त्यांना तुपामध्ये फ्राय करून घेतल्या कडक. मग त्यांना चुरून मस्त त्याच्यावर बट्ट्या चुरल्या की त्यावर वरण आणि वरून तुपाची धार आणि त्यात मग थोडंसं लिंबू पिळून खाल्लं की असं पोट एकदम मन तृप्त होतं हे जेवण करून. त्याच्यानंतर मस्त दुपारी एक झोप घेतली ना वामकुक्षी, तर मग समजा ती तुमचा संडे पूर्णपणे वसूल झाला. म्हणून मी संडेला मोस्टली वरणबट्टीचा बेत करत असते. आता वरणबट्टी म्हटलं ना तर मला एक किस्सा आठवतो माझ्या बालपणीचा. तेव्हा माझी मम्मी काय करायची, आमच्याकडे मोठा 9 लिटरचा कुकर असायचा. तर त्याच्यात ते 3 डबे असतात. ती एकामध्ये डाळ, एकामध्ये भात आणि एकामध्ये ह्या बट्ट्या घडून ठेवायची आणि वरून मस्त त्याच्यावर झाकण ठेवून त्या बट्ट्या उकडायची. म्हणजे एका कुकरमध्येच तिचे तिघंही कामं व्हायचे. म्हणजे तिला फक्त बट्ट्या फ्राय करायला लागायच्या आणि एक भाजी बनवायची. आता मोस्टली बेसिकली खानदेशमध्ये ही वांग्याची भाजी बनवतात, बटाटे बनवतात किंवा शेंगदाण्याच्या मिरच्या बनवतात. त्या मिरच्याही खूप सुंदर लागतात. मग अशा प्रकारे मला खूप आठवतं की कधी उपवास सोडायचा असेल, मोस्टली सोमवारचे जर जेव्हा उपवास असतात श्रावणी सोमवार, तर आमच्याकडचे लोक हे वरणबट्टीचं जेवण करतात. ते प्रेफर करतात की दुपारीच वरणबट्टी खाऊन घेणं, संध्याकाळी फराळ नाही, काय नाही. हे अशा प्रकारे वरणबट्टीच्या तर खूप आठवणी आहेत माझ्या. तुमच्या जर काही अशा आठवणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्याच्यानंतर काय होतं, एकदा आमच्याकडे ना सत्यनारायणाची पूजा होती. आमच्या गावाला एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे सत्यनारायणाची पूजा होती. तर त्या पूजेमध्ये वरणबट्टीचा बेत केला होता. वरणबट्टी, भोपळ्याची भाजी, आपला जो डांगर बोलतात गावाला त्याला, ते भोपळ्याची भाजी वगैरे त्याचा बेत होता. त्याच्यासोबत त्यांनी शेंगदाणे लावून मिरच्या केलेल्या होत्या, प्लस गुळाचा शिरा. एवढं सुंदर जेवण होतं आणि प्लस त्याच्यामध्ये तो श्रावण महिना होता. श्रावण महिन्यामध्ये दुपारची किती शांतता असते, सगळीकडे हिरवळ आणि त्यात ते जेवण शेतात. एवढं खास होतं की म्हणजे असं वाटतं परत ते दिवस आठवतात आणि असं वाटतं त्या झोनमध्ये जायला पाहिजे. बट डेफिनेटली मी यावर्षी नक्की ट्राय करेल की श्रावण महिन्यात मी माझ्या गावी व्हिजिट करेल आणि असं जेवण तिथे हर सोमवारी कोणाचे ना कोणाचे नवस असतात, तर ते जेवण असतंच. तिथे जाऊन एकदा ते ट्राय करायला नक्की मला आवडेल. अजून जर तुम्हाला काही नवीन रेसिपी हव्या असतील तर मला सांगा. मी नवीन नवीन खानदेशी रेसिपी इथे बनवत जाईल आणि टाकत जाईल. हां, आणि अजून असं आहे की कोणाला कच्च्या बट्ट्या आवडतात, म्हणजे फ्राय किंवा शॅलो फ्राय न करता खाल्लेल्या कुणाला आवडतात. इथे कोणी खानदेशी असणार तर सांगा. मला तर फार आवडतात बाबा. त्याच्यात ऑइल नसतं, काही नसतं आणि ते एवढं सॉफ्ट लागतात की एकदम गरम गरम वाफळलेली बट्टी तर तोंडात जाते ना, तर टेस्टच खूप सही आहे यार. एकदा ट्राय करा नक्की.